माणूस जगतानाही पालिकेच्या अनास्थेचा सामना करतो आणि मेल्यानंतरही त्याची सुटका नाही, हेच सोलापूर महानगरपालिकेच्या कारभाराने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे। शहरातील सर्वात मोठी स्मशानभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोदी स्मशानभूमी येथे रात्रीच्या वादळी पावसानंतर उच्चदाब वीज पुरवठा खंडित झाला। परिणामी पालिकेने बसवलेली विद्युत दाहिनी पूर्णतः बंद पडली। अंत्यसंस्कारासाठी आलेल्या शोकाकुल कुटुंबाला अखेरच्या निरोपाच्या क्षणी तब्बल 2 तास उन्हात ताटकळत उभे राहण्याची नामुष्की करावी लागली। वारंवार तक्रार केल्यानंतरही विद्युत विभागाने तातडीने दखल घेतली नाही। अखेर 2 तासांच्या प्रतीक्षेनंतर कर्मचारी आले, बिघाड दुरुस्त केला आणि अंत्यसंस्कार पार पडले। मात्र तोपर्यंत शोकाकुल परिवाराच्या जखमेवर पालिकेच्या बेजबाबदारपणाने मीठ चोळून झाले होते। विशेष म्हणजे घटनास्थळी पोहोचलेल्या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनीच सांगितले की वेळेत निरोप दिला असता तर आम्ही तेव्हाच वीज सुरळीत केली असती। म्हणजे चूक यंत्रणेची, भोग सामान्यांनी। हेच पालिकेचे व्यवस्थापन आहे का? की विद्युत दाहिनी म्हणून सोलापूरकरांच्या सोयीसाठी आहे, परंतु एक तास दीड तास उन्हात लोक उभारले आणि इथला डीपी बंद आहे, हे बंद आहे, वायर बंद आहेत, लोक यायला तयार नाहीत। आज त्यात बुधवार, वरून फोन केल्यानंतर सुद्धा ह्या गोष्टी होणं महत्त्वाचं आहे, कारण हुतात्म्याच्या शेवटच्या अंत्यविधीच्या प्रसंगी तरी असं वातावरण होऊ नये ही अपेक्षा आहे, माफक अपेक्षा आहे। सर्वसामान्यांना पुढचा त्रास होऊ नये याच्यासाठी काय करावं असं वाटतं? सर्वसामान्य एक तर आता हे स्मशानभूमी असल्यामुळं साधारणतः 24 तास इथं विद्युत दाहिनीची सोय कॉर्पोरेशन म्हणतं आहे, पण इथं आल्यानंतर कमीत कमी 2-2 तास इथं थांबावायची पाळी आलेली आहे। आम्ही बऱ्याच MSB मधल्या बऱ्याच जणांना कॉल केला, त्यामुळं ते आत्ता लोक 1-1.5 तासानंतर आलेत, त्यामुळं अंत्यविधीला आता बराच वेळ झालेला आहे। लाईनची व्यवस्था करावी, हा वेळ ह्या दृष्टीने तर 24 तास लाईन असावी हे अपेक्षा आहे। अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांनी थेट संताप व्यक्त करताना सांगितले, जगणे कठीण केले होतेच, आता मरणही सोपे राहिले नाही। ही भावना केवळ एका कुटुंबाची नाही, ती लाखो सोलापूरकरांची आहे। आता नागरिकांकडून एकच ठोस मागणी पुढे आली आहे, स्मशानभूमीसारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी स्वतंत्र वीज जोडणी द्या। सामान्य रेषेवर अवलंबून राहण्याचा हा प्रकार बंद व्हावा। या ठिकाणी आमच्या मित्राची मिसेस एक्सपायर झाल्यानिमित्ताने आम्ही मोदी ह्याच्यामध्ये आलो। इलेक्ट्रिक विद्युत दाहिनी जी आहे त्या ठिकाणी साधारणतः आम्ही 1 तास 1.5 तासच्या वर 2 तास झालेत। डेड बॉडी ठेवली तिथं, पण ते काहीतरी सप्लाय कट झाला आणि मोदी फीडरचं सप्लाय नाही आहे असं सांगितल्यामुळे आम्ही बऱ्याच ठिकाणी फोन करतोय चालू करण्यासाठी। आता ते लोक आलेत आणि त्यांनी सुरू केलंय ते आता हे लोक आलेत आणि ते चालू करायला लागलेत, पण त्याच्यामध्ये आता डेड बॉडी घेऊन जवळपास आम्ही आणून इथे 1 तास 2 तासाचे वर झाले आणि डेड बॉडी घेऊन आम्ही ताटकळत बसावं लागला आम्हाला इथं। त्यामुळे निदान अशा स्मशानभूमीसारख्या ठिकाणी तरी अशा गोष्टी होऊ नयेत अशी एक अपेक्षा आहे। प्रश्न हा आहे की जिथे माणूस अखेरचा श्वास घेतो त्या जागी किमान सन्मान देण्याची इच्छाशक्ती पालिका प्रशासनाजवळ आहे का? की निवडणुका आल्या की स्मशानभूमीचे फोटो काढायचे आणि निवडून आल्यानंतर मृतांनाही विसरायचे, हाच का प्रशासनाचा विकास? पालिका प्रशासनाने तातडीने मोदी स्मशानभूमीसाठी स्वतंत्र उच्चदाब वीज जोडणी द्यावी, शिवाय या अनास्थेला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांस समज द्यावा, हीच सोलापूरकरांची रास्त मागणी आहे।